मंडळी, मी आहे गौरव मेकर आणि माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। इथे मी ऑटोमोटिव्ह स्क्वेअरला आलेलो आहे। बघू शकता इकडे आता आमच्या 4 बाईक्स आलेल्या आहेत। माझी आहे ॲडव्हेंचर आणि ॲडव्हेंचर अजून 2 आहेत आणि एक हिमालयन आहे। नाही, 2 ॲडव्हेंचर आहेत, एक हिमालयन आहे आणि एक एक्सपल्स आहे। हॅलो, माईक चेक 1 2 3 1 2 3 1 2 3। तर ऑटोमोटिव्हवरनं आता आपण निघत आहे। माझा ब्लूटूथ ॲक्च्युली चालत नाही आहे, तर पावसामुळे थोडंसं त्याला प्रॉब्लेम झाला आहे असं वाटत आहे। तर बघूया, सध्या थोडा कनेक्टिव्हिटीचा इश्यू राहील माझ्यासाठी, बट काही प्रॉब्लेम नाही आहे। 5 रायडर्स आहेत, 3 KTM, 1 2 3 आणि एक एक्सपल्स आहे आणि एक हिमालयन 450 आहे आणि मग एक जिप्सी आहे। चला, हाँ हाँ चलो मिलते। चला, एक नमन गौरा पार्वती हरबला हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, हे आहे पेंच जंगलचा एरिया आहे। तर आता अराउंड आपली गाडी चाललेली आहे 50 किलोमीटर। घरून निघालो होतो तेव्हा 132 किलोमीटर्स होते ट्रिपमध्ये। मी ट्रिप 0 करायचं विसरलो, तर त्या हिशोबाने 132 - 188 - 132 म्हणजे अराउंड आपण 56 किलोमीटर आलेलो आहे। हो हो, काय रे बाबा हे? अच्छा, बंदर। अरे वा, बढिया। तर आता थोडा पाऊस थांबलेला आहे, तर थोडं बरं वाटत आहे मामा, नाहीतर खूपच वाट लागलेली होती। वायझरवर पूर्ण असे पावसाचे थेंब जमा होतात ना, तर विजिबिलिटी एकदम कमी होऊन जाते। आराम से भाई, आराम से आराम से आराम से या। इकडे नाश्त्यासाठी आम्ही थांबणार आहे, सो इथे आपला नाश्ता पॉइंट। ओके फाइन। A few moments later. हे झाड बघा किती मोठं आहे, मिनिमम 300 ते 400 वर्ष जुनं असेल, जास्तच। तर आता वाजले आहे 9:33 आणि किलोमीटर झाले आहे 106। तर ट्रिप रिसेट झालेली आहे। ट्रिप 1 आणि ट्रिप 2 दोन्ही रिसेट केलेला आहे। नाश्ता झालेला आहे। तर आता इकडनं आम्ही निघतो बिसन रिट्रीट रिसॉर्ट पेंच। चला, तर चला पुढचा प्रवास सुरू करूया। हो, हलका हलका पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे, ड्रिझलिंग। ओके, तर आता झाले आहे 11:30 आणि आता इकडनं झांसी आहे 375 किलोमीटर। हा आहे आजचा टोल नंबर 4 आय गेस, या 4 आहे। टोलचं नाव कुठे असतं यार, काही माहीत पडत नाही। आता नरसिंगपूर इथनं जवळजवळ 20-25 किलोमीटर असेल समोर। तर थोडंसं आधी थांबलेलो आहे, इथे नाका आहे, इथे मागे एक नाका आहे, त्याच्यानंतर थांबलो आहे। 90ची रेंज दाखवत आहे गाडीमध्ये। तर आता पेट्रोल भरावं लागेल, रिफ्यूल करावं लागेल। तर रिफ्यूल करूया आणि नंतर पुढे जाऊया। तर आता वाजले आहे 12:38। फ्यूलअप केलेला आहे, टँक फुल केलेली आहे। आता रेंज दाखवत आहे 360 किलोमीटर। तर आता काही टेन्शन नाही आहे आपल्याला 200-300 किलोमीटरपर्यंत। एक ॲक्च्युली मला सांगायचं होतं, या रोडवरचं प्रॉब्लेम हा आहे की इथे जे गड्डे आहे ना, ते खूपच थोडेसे असे प्रॉपर पॉट होल्स आहेत। त्याच्यावरनं आता माझी गाडी गेली। आता हा जो ट्रक आहे ना समोर, असा एक ट्रक चालत होता आणि त्याच्या मधातनं तो एक पॉट होल समोर आला माझ्या, तर त्याच्यावरनं गाडी गेली। I was like, यार ये भगवान क्या जुल्म है। तर इथे नाश्ता केला, सॉरी इथे जेवण केलं आम्ही, लंच केलं। तर ढाब्यावरनं निघालेलो आहे आम्ही, जल तरंग ढाबा। हां, थोड्या वेळ रेस्ट घेतला आणि तिथे थोडंसं डिस्कशन केल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आता आपण ललितपूरला स्टे घेऊया। इकडनं ललितपूर अराउंड 130 किलोमीटर्स आहे। ॲक्च्युली 4 वाजलेले आहेत आणि आम्हाला अंधारात राईड करायची नाही आहे।
हे बघा ना, ती कार बघा कशी नागमोडी चालत आहे. नागोबा 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 डान्स. हे बघा व्ह्यू बघा, किती छान असे हे व्ह्यू. नाही रे बाबा, बी नॅचरल. ग बाई गड्डा गड्डा ग बाई गड्डा, मला बघून गालात हसला ग बाई खड्डा. अरे बापरे. 1 2 3 1 2 3 माईक चेक. मी म्हणतो तो एकतर खड्डे आहे किंवा गाई आहे, खूप सारे गाई वासरू आहे रस्त्यावर, म्हशी पण आहे, नाही तर मग पाऊस आहे. आणि तिन्ही गोष्टी एकासोबत पण आहे. जेव्हा तिन्ही गोष्टी एकासोबत येतात ना, तेव्हा खरी वाट लागत आहे. हा व्ह्यू बघा, व्ह्यू किती सुंदर. राईट साईडला हे टेकडी आहे आणि ॲक्च्युली थोडंसं 100 मीटर आधी जर मी कॅमेरा सुरू केला असता ना, तर तुम्हाला प्रॉपर असं चढावावरनं असा रस्ता आणि असं टर्न, एक नंबर वाटत होतं, जबरदस्त. अचानकच म्हणजे सगळे सरप्राईजेस आजच मिळत आहे मला. मॅप बंद होत आहे, त्या मोबाईलच्या केसमध्ये पाणी घुसत आहे, खूप साऱ्या गोष्टी होत आहे. आता काय काय गोष्टी, आणि या गोष्टी सगळ्या गोष्टी मला डिस्टर्ब करत आहे ॲक्च्युली. त्यामुळे माझा थोडासा फोकस डायवर्ट होत आहे. यार, वाय आय एम कंप्लेनिंग सो मच. सो दिस इज द पार्ट अँड पार्सल ऑफ दिस जर्नी यार. यू शुड नॉट बी कंप्लेनिंग. जर काही असं मक्खन रस्ता असता ना, तर त्यातही काही मजा नाही येत. ठीक आहे, तर हे असंच राहणार आहे आणि हेच एक्सपिरियन्सेस आहे जे मी समोर चेरिश करणार आहे आणि समोर कॅरी फॉरवर्डसुद्धा करणार आहे. तर इथे आता ललितपूर इकडनं लेफ्ट दाखवत आहे 2 किलोमीटर. तर ॲक्च्युली हा माउंट पडला नाही, यामुळे मी पुन्हा लेट झालो यार. काही ना काही म्हणजे आज जे पण कांड होत आहे ना, ते माझ्याचसोबत होत आहेत. तर याच्यामुळे सुद्धा लेट झालो मी. आता चांगली स्पीड मेंटेन केली होती, बट तो मोबाईल तुटून इथे पडला. आणि बरं झालं की त्याला हा चार्जर वायर लागलेला होता, त्यामुळे मोबाईल खाली गेला नाही किंवा रस्त्यावर पडला नाही, तो इथेच राहिला. नंतर मला थोड्या वेळात लक्षात आलं. तर मोबाईल मी खिशात ठेवलेला आहे. तर मॅपचा जुगाड कसा करायचा ते बघावं लागेल यार.